हिंगोली शहरातील अक्षता कलश यात्रा भव्य मिरवणूकचे आयोजन करण्यात आले होते। अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून रविवार हिंगोली शहरातील संकटमोचन हनुमान मंदिर येथून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राम भक्तांच्या वतीने कळस यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, रामदास पाटील सुमठाणकर, माजी नगराध्यक्ष बाबूराव बांगर यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात्रेचा समारोप पारनेरकर महाराज मंदिर येथे करण्यात आला। यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य, शिवशाही न्यूज, हिंगोली। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाहीन्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।